हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? आणि माझ्या फेस पाहून समजलंच असेल मी लवकर उठले आहे. ऑफकोर्स तर आता वाजले आहेत 6:30. पण आम्ही किती वाजता उठलो? 4:40ला लिटरली सकाळी. पण आमचे आत्तापर्यंत रेडी व्हायचे आहे. तर आम्ही चाललो आहे माथेरानला आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माथेरानचा. आय एम सो एक्सायटेड. हे लोक निघतच नाही आहे घरनं, म्हणजे फॅमिलीचे व्हायचंच आहे. फॅमिलीचं माहीत नाही तर का होणार आहे. म्हटलं लवकर चला, बट हे लोक ऐकत नाही आहे. पण आय एम व्हेरी एक्सायटेड. तर चला, बी विथ मी. हे गाईस, सो आम्ही सकाळ सकाळी निघालोय. आम्ही उठलो होतो 4:40ला झोपून. येस, मी जसं अगोदर सांगितलं तुम्हाला. त्यानंतर आम्ही मस्तपैकी 6-7 वाजता आम्ही घरून निघालोय. आणि घरून निघताच आम्हाला हा बघा एवढा सुंदर व्ह्यू दिसला. एकदम रोड खाली असताना म्हणजे हा सुंदर व्ह्यू तर झालाच. आता बघा, सकाळी उठून कोणाचं पण तर डोकं खराबच होणार आहे. तर आमच्या बाबूचं डोकं खूप जास्त खराब होतं. नुवांशा आमचा पण होता, पण आम्ही तर कोणाला दाखवू नाही शकत. आणि हे बघा, माझे माहित नाही डार्क सर्कल आले की काय, मला काही कळत नाहीये. चष्मा लावला, मी निघाले आणि एवढं छान वाटत होतं. म्हणजे सकाळ सकाळी माथेरान जायला एक नंबर, एकदम ब्युटिफुल ब्युटिफुल एक्सपिरियन्स. म्हणतात ना, कुठे जायचं असलं की सकाळीच जायचं. म्हणजे एक्सपिरियन्स आणि रोड दोन्ही ब्युटिफुल असतं लिटरली. म्हणजे दोन्ही फ्रेश असतात, तर तुम्हाला जायला आणखी मजा येते. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माथेरानची छान छान गोष्टी सांगेन. बट मी आणखी एक व्हिडिओ क्रिएट करणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, माथेरानचे साईड इफेक्ट पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जे मी फील केले. इन पर्सन जाऊन काही गोष्टी फील केलेले आणि बोललेले हे वेगळे असते ना. तर मी इन पर्सन झालेले तुमच्यासोबत काही गोष्टी सांगेल, जे तुम्हाला तिथे नाही करायला वाचवे. तर चला, आता पॉझिटिव्ह वाईबने आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि आम्ही निघालोय सकाळी आमचा घरून. अँड दिस इज दी फर्स्ट टोल. येस, आम्हाला फर्स्ट टोल लागला. त्यानंतर फर्स्ट टोल झाल्यानंतर मस्तपैकी पाऊस येत होता, एवढं सुंदर. आणि ढग पूर्ण खाली आले होते, म्हणजे पहाडावर आले होते. ते बघून एवढं मनाला प्रसन्न वाटलं ना, म्हटलं वाव, क्या नजारे हे भाई. तर चला, आता पुढे जाऊया आणि पुढची गोष्ट करूया. आणि हे बघा, म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं की म्हणजे मला हे हे बघायला मिळेल. आणि ते सगळं मिळालं. आणि हे तुम्ही समोर बघू शकता, हे आता आलाय आमचं मुंबई हायवे. आणि मुंबई हायवेवरून आम्ही जसे निघालो, तसं आम्ही कुठून जाणार होतो? आम्ही जाणार होतो मिसिंग लिंक वरनं. येस, मी फर्स्ट टाइम मिसिंग लिंक बघणार होते. आणि मिसिंग लिंक बघायची एक्साइटमेंट एवढी होती खूप जास्त, तर मी बघत होते. आणि हा फर्स्ट आम्हाला टनल बोगदा लागला इथे. तर हा बोगदा पण एवढा भारी, एवढा मस्त होता गाईज, लिटरली तुम्हाला सांगू नाही शकत. कारण या बोगद्यामध्ये जाऊन एक वेगळीच थ्रिल एक्सपिरियन्स आला. कारण वरून पाणी पडतोय, लाईट पण आहे. आणि आम्ही एवढ्या स्पीडने जातोय कारण लोकांना आणि आम्हाला जायची खूप जास्त घाई. आणि टाडा, फायनली आला आमच्या मिसिंग लिंक. तर याचा व्ह्यू बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. कारण मी जर बघितलं एकदम नेक्ट आईने, तर मला किती भारी वाटलं. व्हिडिओ पण एवढा भारी आलाय ना, यू कांट इमॅजिन. तुम्ही निवांतपणे बघा. तर हे बघून मला एकदम फॉरेनची आठवण आली. आपण तर फॉरेनला आता जाऊ शकत नाही, बट येस, स्टील आय फेल्ट सो 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 नाईस. आणि हे बघा, टनेल येतो 8 किलोमीटरचा एका सोबत. येस, त्यानंतर समोर गेल्यानंतर आम्हाला हे छान छान पहाड दिसले, मुंबई दिसली थोडीफार. आणि मी कारमध्येच माझा मेकअप केला होता, एवढा छान जमला होता. आय एम व्हेरी हॅपी. अँड मला छान छान बघून मला पण छान, माझ्या घरच्यांना पण छान वाटलं, मला पण छान वाटलं. आणि हा माझा आउटफिट कसा दिसतो मला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही गेलो तर काय, ऑफकोर्स ॲज युज्युअल 15 ऑगस्ट होता. तर म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक होता लिटरली गाईज. आणि ट्रॅफिकमधून आम्ही कसेबसे समोर निघालो. त्यानंतर थोडा एन्जॉय केला आणि गाणे वगैरे ऐकत म्हटलं जाऊ दे आता काय बोरिंगपणाने वागायचं. त्यानंतर आम्ही गाणे ऐकले आणि खूप जास्त एन्जॉय करत समोर गेलो. पण समोर आम्हाला माहित नव्हतं त्यापेक्षा जास्त थ्रिल आहे. थ्रिलमध्ये काय होतं ते तर आपण नंतर बघूया. पण आधी आपण एकदम रोड वगैरे बघूया. आणि हे बघा, एवढी बढिया ग्रीनरी होती. आणि आम्ही कर्जतवरून जाणार होतो. कर्जतवरूनच आपल्याला पुढे जावं. तर माथेरानला जायला आपल्याला कर्जत पूर्ण पूर्ण पार करावं लागतं. आणि थोडं रस्ता आहे कन्फ्युजिंग. आम्ही पण थोडं कन्फ्युज झालो होतो मिसिंग लिंक नंतर, तर माहित नाही काय होतं. आणि बघा, बाबूला मस्तपैकी झोप आली आहे. म्हणजे आम्ही तर झोपू नाही शकत, पण बाबू तर निवांत झोप. आणि झोपतोय तर झोपते, आम्हालाच ॲटिट्यूड देऊन झोपते. ओ माय गॉड. आणि हे बघा, तुम्हाला सांगितलं होतं ना गर्दी खूप जास्त आहे. तर हा घाटवर चढण्याचे रस्ते, आम्हाला फक्त 6 किलोमीटर अवे होतो आम्ही. 6 किलोमीटरसाठी तुम्ही किती वेळ म्हणाल?
तर 6 किलोमीटरसाठी आपण मॅक्स टू मॅक्स पकडू तर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. लागेल 15-20 मिनिटं राईट. बट इथे घाट होता आणि गर्दी त्यापेक्षा जास्त होती. तर आम्हाला मॅक्सिमम 45 मिनिट लागले आणि गर्दी पण होती आणि पार्किंगला पण जागा नव्हती काही. तरी आमची समोरची कार समोर-समोर जात होती. बट आम्ही एवढा छान एक्सपिरियन्स घेत गेलो की आम्हाला काही वाटलं नाही. हे बघा मस्तपैकी एवढे भारी धबधबे होते तिथे आणि लोकं पण एवढे एन्जॉय करत होते. मला पण करायचं होतं बट राहूनच गेलं. कारण हे तर स्टार्टिंग आहे ना, आपल्याला जर पुढे जायचं आहे तर पुढे आणखी छान-छान आहे. आणि त्यानंतर एवढं सुंदर धबधबे कारण पाऊस लगेच नुकताच आलेला होता आणि आम्ही समोर गेलो तर आम्हाला काय एकदम भारी धुके दिसले. धुक्यामध्ये आम्हाला काहीही दिसत नव्हतं लिटरली गाईज. बरं झालं आमचा ड्रायव्हर प्रो होता, नाहीतर आमचं काय झालं असं मला तर हाच विचार आला. कारण समोरचा व्यक्ती आम्हाला समोर जाऊ दिला, हा मागे आला. आमच्या भरोश्यावर समोर गेला. OMG. खरंच गाईज चांगल्या-चांगल्यांना भीती वाटते या घाटमधून म्हणजे वर चढायला. बट माझा भाऊ येस ही इज द प्रो वन. त्यानंतर आम्ही समोर जाताना आम्ही बघितले एकदम भारी धुके, एकदम निसर्ग आणि फायनली आम्ही पोहोचलो. आम्हाला 10 मिनिटं लागले पार्किंग शोधायला कारण पार्किंगच नव्हती. तर पार्किंग शोधून आम्ही निघालो तर लगेच बारिश आली. म्हणजे पाऊस एवढं काही गरज नव्हती पाऊस यायची बट हां, पाऊस नाही येणं तर मॅन्डेटरी आहे ना. लिटरली तर पाऊस आला आणि आम्ही म्हटलं, "चला ठीक आहे आता रेनकोट घेऊन घेऊ." कारण आम्ही घरून रेनकोट नाही गेलो होतो घेऊन. हे आम्ही ₹100-100 चे रेनकोट घेतले चौघांनी आणि त्यानंतर तुम्हाला तर खूपच मजा येईल. हे बघा रेनकोट घालून हा भालू तर एकदम सॅडच झाला. म्हणजे असं वाटलं की आम्ही याला कैद करून ठेवला आणि चेहरा बघा. हो माय गॉड! म्हणजे हा एवढा रागात आला होता आमच्याकडनं की मला काय केलं ना काय. पण त्याला काय सांगायचं बाबा रेनकोट घालावं लागते. त्याला आता दिमाग नाहीये पण त्याला येईल तेव्हा तो बघेल त्याची फुटेज तेव्हा तो खूप जास्त हसणार. ठीक आहे. नंतर आम्ही 10 की ₹20 ची तिकीट घेतली आणि पुढे वाढलो माथेरानच्या आतमध्ये जायला आणि हे बघा आय लव्ह माथेरान इथे लिहून आहे आणि इथूनच स्टार्टिंग होते जर्नीची आपली. तर इथून रिअल माथेरान स्टार्ट होत नाही. यापुढे पण आपल्याला जावं लागेल. पण इथे लोकं एवढे फोटो काढत होते बिकॉज इथे एक टॅग लिहिला होता आय लव्ह माथेरान आणि या टॅगवर फोटो नाही काढले तर कायच केलं, है ना? त्यानंतर आम्ही पण छानपैकी फोटो काढून घेतले आणि पुढे गेलो तर दिसलं की एवढी गर्दी OMG आणि पुढे जायला रस्ता नाहीये. आपल्याला काहीतरी हेल्प घेऊन जावं लागेल. पण त्याआधी हे बघा हे कार्टून हा आणखी रडायला बसला. याला माहीत नाही काय वाटत होतं, काय नाही वाटत होतं. याला याचंच माहीत नाही लहान मुलांच्या डोक्यामध्ये काय चालत असतं. त्यानंतर हे बघा गर्दी केवढी आहे ना. पण ठीक आहे आमचा प्रवास तरी चांगलाच झालाय. आपली कार पार्किंगवर लावून आम्ही इकडे ऑटो रिक्षा केली कारण इथे फक्त ई-रिक्षा चालतं आणि इथे काहीही फ्युलचे व्हेइकल चालत नाही. पण त्याआधी थोडी पेटपूजा करूया आणि भुट्टा खाल्ला आणि बाय-बाय म्हणत आम्ही चाललोय बाहेर. आम्ही आता माथेरान गावाला चाललोय कारण माथेरान गावाला जाणं इथनं इम्पोर्टंट आहे. इथे काहीच नाही आहे गाईज. इथे फक्त असंच ग्रीनरी आहे आणि फक्त ते झाडं वगैरे आहेत. असली खेल तो आगे शुरू होगा जानी. येस, तर हे बघा केवढे लोकं दिसतात ना. तर आम्ही आलो फर्स्ट खंडाळा घाटला. तर हा फर्स्ट पॉइंट होता आमच्या इथे खूप सारे पॉइंट बघायला तुम्हाला इको पॉइंट, हनीमून पॉइंट, लायन पॉइंट अँड ऑल ब्ला पॉइंट खूप सारे आहे. मला तर आठवण पण नाही नाव. त्यानंतर इथे बघा केवढे धुके आहे ना म्हणजे असं वाटतं इथे समुद्र आहे लिटरली. मला तर वाटत होतं की पाणी आहे की काय आणि हे बघा निसर्ग. वॉव! 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 आम्हाला आणखी पुढे जायचं होतं पण इथे जायला काहीही साधन नाहीये गाईज. तर इथे फक्त घोड्याने जाऊ शकतो नाहीतर आपल्या पायाने जाऊ शकतो. त्याच्या आधी आम्ही मॅगी खाल्ली आणि निघालो समोर. तर चहा पण पिली कुल्हडची अँड दी मोस्ट अवेटेड मोमेंट दी माथेरानची ट्रेन. येस, आम्ही फायनली माथेरान ट्रेन बघितली. एवढी भारी वाटली ना की जस्ट एक नंबर, एक नंबर गाईज. बट त्याचा पण एक टायमिंग असतो, तर सगळ्यांना ते ट्रेन मिळत नाही. जसं देव सगळ्यांना मिळत नाही, तसं ट्रेन पण मिळत नाही, असं मी म्हणू शकते. त्यानंतर पुढे गेलो आणि ऑटो रिक्षाच्या लाईनीमध्ये पुन्हा लागलो, कारण आम्हाला कार पार्किंगजवळ जायचं होतं. पाऊस तर असा धो-धो होता, असा धो-धो होता. यू कांट इमॅजिन लिटरली म्हणजे अनप्रेडिक्टेबल पाऊस होता आणि असा-असा पाऊस आला, असा-असा पाऊस आला, काय सांगू मी. हे बघा लाईन ऑटो रिक्षाची आणि आम्हाला 2 तास लागले ऑटो रिक्षा पकडायला. फायनली आम्हाला ऑटो रिक्षा मिळाली आणि आम्ही गेलो पुढे. पुढे जाऊन काय बघितलं तर आमचं वालं कार आमची वेट करत होता आणि हे बघा एन्जॉय करत बाबू आमचा त्याला काय बाबा तो तर एन्जॉयच करतो. आणि लोकं बघा पायी चालले होते. वाजले होते 5:30. येस, इव्हनिंगचे 5:30 वाजले होते आणि आम्ही एन्जॉय करत पुन्हा घरी निघालो. तर आता लोकं पण देतात ना लिफ्ट एकमेकांना. आम्ही पण 4-5 मुलींना लिफ्ट दिली. येस, मागे 4, 5, 6 लोकं बसले होते आम्ही लिटरली. आणि आम्ही हां बघा, इथे मला थांबायचं होतं, पण इथे पार्किंगच नव्हती, तर आम्ही निघालो आणि पोलिसवाले पण होते, तर आम्हाला जाऊ दिले नाही. नाही जाऊन दिलं आम्हाला. मला खूप जास्त वाईट वाटलं त्या गोष्टीचं आणि हे बघा माझ्या मागे गर्दीच गर्दी. त्यानंतर आमचं काहीतरी व्ह्यू वेट करत होता. मी हे विचार पण नव्हता केला.
तर आम्ही पुढे गेलो आणि एका पॉइंटवर थांबलो आणि हा व्ह्यू म्हणजे इन्क्रेडिबल पैसा वसूल व्ह्यू म्हणू शकतो आपण. वाव वाव वाव, तुम्ही व्ह्यू बघून हक्का-बक्का राहाल, कारण मी पण राहिले होते आणि एवढी छान ग्रीनरी, एकदम दरी, एकदम भारी. ओ माय गॉड! एक नंबर फोटोज आले, एक नंबर व्हिडिओ आले आणि मनाला तर एवढं छान वाटलं की काही सांगूच नका. हे बघा, तुम्ही एकदा बघाच तर. आणि इकडे यांची पण मस्ती मस्तपैकी सुरू होती. तर म्हटलं तुम्ही मस्ती करा, मी आपले व्हिडिओ काढते. अँड धिस इज मी आणि माझा चेहरा पहा किती हॅप्पी आहे. तिथून येताना तेवढी हॅप्पी नव्हती, बट आय एम व्हेरी हॅप्पी. आणि हे लोकं पण खूप जास्त एन्जॉय करतोय. मी पण खूप जास्त एन्जॉय केलं. हे सगळं एन्जॉय करून आम्ही निघालो घराकडे. घराकडे जाता-जाता पेटपूजा तर व्हायलाच पाहिजे. त्यानंतर आम्ही खूप जास्त थकले होतो. तर आम्ही रात्री डिनर केला आणि पुन्हा निघालो. तर मला आणखी मिसिंग लिंक बघायची होती. आणि रात्रीची मिसिंग लिंक तुम्ही पण बघून घ्या. भारी वाटते गाईज लिटरली. तिथे ट्राय कलर दिले होते कारण 15 ऑगस्ट होता आणि मी हा लेट व्हिडिओ पोस्ट करत आहे. सो सॉरी फॉर दॅट. आणि हे बघा, भारी भारी व्ह्यू मिळाला मला जाताना. हे बघून तर माझं मन खुश झालं. आमची तेवढी पण थकावट होती ती सगळी निघाली. सबस्क्राईब करा. बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणखी बघायचे असेल तर कमेंट करा.